नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण काळ्या मसाल्याचं वाटण करून मस्त चमचमीत कमी तेलामध्ये गावरान पद्धतीने काळा मसाला शेवगा बनवतोय. जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी झटपट चवीला भन्नाट अशी ही भाजी तयार होते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपण एकदम ताजा आणि कडक 4 ते 5 शेवगाचे तुकडे करून घेतले. साधारणपणे 2 ते 3 इंच पर्यंत प्रत्येकी तुकडे करून घेतले. नंतर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून नंतर पातेल्यात काढून त्यात 2 ग्लास पाणी घातले. अर्धा चमचा मीठ घातलं. मिक्स करून त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर शेंगा 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहे. शेंगा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मध्यम आचेवर शेंगा जर ताज्या असेल तर 10 ते 15 मिनिटात अगदी व्यवस्थित शिजल्या जातात. शेंगा या ओव्हर कुक म्हणजे जास्त शिजवायच्या नाही. तर एकीकडे शेंगा शिजतात तर दुसरीकडे आपण वाटण तयार करायला घेऊ. त्यासाठी जाळीवर कांदा आणि खोबरं हे मी चांगलं भाजून घेते. तर खोबरं भाजायला वेळ लागत नाही, ते पटकन भाजलं जातं. तर कांदा भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. तर कांदा भाजताना तो थोडासा हातांनी असा ठेचून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो. कांदा आणि खोबरं भाजून झालं की लगेच गॅसवर तवा किंवा कढई ठेवायची. त्यावर 2 चमचे हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घातली. अगोदरच ती नुसती मध्यम आचेवर थोडीशी भाजून घ्यायची. नंतर चमचाभर तेल टाकून हलकीशी गुलाबी लालसर होईपर्यंत भाजायची. डाळ भाजली की ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, थंड करण्यास ठेवायची. त्याच तव्यावर नंतर गॅस कमी करायचा आणि खडे मसाले घालायचे. तर खडे मसाल्यांमध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 वेलची, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 1 तेजपान, 1 लाल सुकलेली मिरची, 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा धने घेतले. हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकाल की मसाले सुद्धा प्रत्येकी 1 किंवा कमीच वापरलेले आहे. कारण अनेक जणांना जास्त मसाल्यांचं जेवण केलं की जळजळ ॲसिडिटी होते. तर या पद्धतीने कमी मसाल्यात भाजी करा, कुठलाही त्रास होणार नाही व कमी मसाल्यात चवदार भाजी बनते. तर बघा, गॅस बंद करून हे मसाले खोबरा आणि भाजलेली चना डाळ मध्ये काढून थंड करून घ्यायचं. तर इथे खोबरं चाकूने छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजेच ते मिक्सरला फिरवायला सोपे जाते. तर सुरुवातीला भाजलेला खडा मसाला, डाळ आणि खोबरं मिक्सरला थंड झाल्यानंतर असं फिरवून घ्यायचं म्हणजे वाटण हे एकसारखं तयार होतं. तर बघा याप्रमाणे. नंतर यामध्ये भाजलेला कांदा असा मोकळा करून घालायचा. त्यातच 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, थोडीशी कोथिंबीर. तर सुरुवातीला हे पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं. नंतर यात अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरला वाटून घ्यायचं. तर बघा याप्रमाणे असं 2 ते 3 स्टेप मध्ये हे वाटलं की कुठेही डाळीचे तुकडे किंवा खोबऱ्याचे तुकडे राहत नाही, एकसारखं वाटण तयार होतं. तर या ठिकाणी आपलं भाजीसाठी काळ्या मसाल्याचं वाटण तयार झालं आहे. तर हे साईडला ठेवूया. आणि या ठिकाणी मसाला तयार होईपर्यंत इकडे शेंगाही छान शिजतात. तर बघा, शेंगा ह्या व्यवस्थित शिजल्या आहे. मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर गॅस बंद करूया. आणि हे जे शेंगांचं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही. भाजीला रस्सासाठी हेच पाणी वापरायचं. कारण यात आपण एकतर शेंगा ह्या धुवून टाकतो आणि दुसरं कारण म्हणजे शेंगा उकळून उकळून शेंगांचा रस यात उतरलेला असतो म्हणजे शेंगांचा अर्क यात आलेला असतो. तर हे पाणी फेकून न देता तर भाजीसाठी हेच पाणी वापरायचं आहे. आता फोडणी द्यायला घेऊया. तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त 1 मोठा चमचा तेल घातलं. कमी तेलात सुद्धा ही भाजी छान चमचमीत होते आणि कटही छान येतो. तेल गरम झाले की यात कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता परतला की लगेच यामध्ये तयार संपूर्ण मसाला घालायचा. गॅस मध्यम ठेवायचा. मसाला तेलात चांगला मिनिटभर परतून घ्यायचा. मसाला तर अगोदर भाजलेलाच आहे त्यामुळे लगेच तेल सुटते बघा. असं मसाल्याला तेल सुटलं की लगेच त्यात सुके मसाले घालायचे. त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, थोडासा हिंग आणि प्रत्येकी 1 चमचा लाल तिखट, धने पावडर, घरचा साठवणीतला काळा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला टाकला. आता हे सर्व मसाले घालून परतून घ्यायचं. तयार मसाल्यांचा सुगंध घरामध्ये छान पसरतो. एकदा या पद्धतीने वाटण नक्की करून बघा. एका पोळीऐवजी 2 पोळ्या तुम्ही नक्कीच खाणार.
वाटण मसाला छान परतलं की यामध्ये शिजवलेला शेवगा पाण्यासहित घालायचा आणि इथे भाजीला रस्सा किती पाहिजे त्यावर पाणी ॲडजस्ट करायचं. सोबतच मी थोडंसं मीठ घातलं. जर तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही यात गरम पाणी घाला. त्यात मीठ टाकताना सुद्धा थोडंसं बेतानेच घालायचं, कारण आपण शेंगामध्ये सुद्धा मीठ यामध्ये टाकलेलं होतं. आता मिक्स करून झाकण ठेवायचं आणि गॅस मोठा करून फक्त 2 ते 3 मिनिटं एक चांगली खळखळून उकळ काढून घ्यायची. त्यामुळं काय होतं की ज्या शेंगा आहेत त्यांनाही मसाल्यांचा फ्लेवर येतो आणि शेंगा खातानाही छान मसाल्यांची चव येते. आता गॅस बंद करायचा. तर तुम्ही बघू शकाल की कमी तेलामध्ये सुद्धा किती छान असा कट आलेला आहे. तर या ठिकाणी तयार आहे मस्त चमचमीत अशी गावरान पद्धतीची काळ्या मसाल्यातील शेवगा रस्सा भाजी. वरतून कोथिंबीर घालायची. तयार रस्सा भाजी तुम्ही भात, भाकरी, पोळी सोबत मस्त चुरून खाऊ शकता. एकच नंबर लागते. तर नक्की ट्राय करा. भाजी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.